वासनेच्या संकेत नाही का, त्या वासनेरूपीच आपली गती ठरली जाते. किंवा बघा, जड भरत राजा हद्दी गती गेला आणि घाला तो घातला वासनेने. जड भरत एक राजा होता आणि त्याला ते हरणाचं पिल्लू सापडतं आणि तो त्याला, आता बघा एखादं बाळ जनावरांचं माणसाचं पिल्लू जरी आपल्याला हवं कसं वाटतं नाही का, तसं त्याला ती वासना निर्माण झाली त्या हरणीच्या पिल्लूची आणि तो घरी घेऊन गेला, पालन पोषण करू लागला आणि करता 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 शेवटी या देहाचा काय भरोसा नाही का, त्या हरणाच्या आधी या जड भरत राजाचा अंतकाळ जवळ येतो आणि मग त्या राजाला चिंता लागते. कारण की त्या हरणाचं सर्व पालन पोषण कोण करत असतो, तर तो राजा करत असतो. आणि त्या राजाला एवढी चिंता लागते का मी गेल्यावर माझ्या हरणाचं काय होईल, मी गेल्यावर माझ्या हरणाचं काय होईल. हरण 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 करून राजाने देहत्याग केला. मग काय होणार आहे, मग त्या हरणीच्या गर्भामध्ये पुन्हा त्यांना जन्म घ्यावा लागला. मग हे बरोबर आहे का, कितपत बरोबर आहे. आपण कोणाची मुलं आहोत. जशी इथे ही सेवा सेवा करण्याचं कारण यांनी काय नंदा आई आपल्या त्यांची मुलं सुनील दत्तू नाईक आणि अनिल दत्तू नाईक. आता ही या आईची लेकरं आहे. इथपर्यंत संपतो का विषय. आई कोणाची आहे, अरे आपण सगळे भगवंताचीच लेकरं आहे. जरी आपल्याला डोळ्याने भिन्न भिन्न ही आई, हे माणूस, हे ते काका मामा हे जरी दिसले तरी आपण एक आहोत. आपण एका आईची लेकरं आहोत. आणि ती माऊली म्हणजे माझे भगवंत. तो भगवंत जाणून घेण्यासाठी माऊलींनी या ओव्या टाकलेल्या आहेत. आणि म्हणून माऊली सांगतात का तू अर्जुनाच्या निमित्ताने किंवा आपल्या तुझ्या आम्हाच्या निमित्ताने माऊलीला सांगायचंय का बाबा तुम्ही मायाजाळ्यामध्ये अडकू नका. या मायेने तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल कुठल्या तरी रूपाने, पण भगवंताची वासना करा. भगवंताचा छंद लावा म्हणजे तुम्ही भगवंताला जाऊन मिळाल. म्हणून माऊलीला सांगायचं काय तर बघा, आता आपल्याला एक व्यवसाय करायचा झाला, एक साधं सोपं उदाहरण म्हणते, व्यवसाय करायचा झाला तर आपण पहिले काय बघतो, आपण त्याच्या घरात जाऊन बघत नाही, आपल्या घरात बघतो आपल्याजवळ किती ठेवा आहे. बरोबर का आपण दुसऱ्यांच्या घरी जातो आधी का बाबा याच्याकडे किती त्याच्याकडे, आपल्याकडे काय ठेवा आहे याचा आपण पहिले माहिती करतो. किंवा आपल्या घरात काय आहे, बाबा मी कुठपर्यंत मी व्यवसाय करायचा आहे, मला काय किती भांडवल आहे, माझ्या जवळचं काय ते बघतो. आता माझ्या जवळ काय आहे, आपल्याला काय आहे, आपलं साध्य काय आहे, तर भगवंत एकच साध्य आहे. तुम्ही आम्ही विचार करत माझे दोन माळ्याची बिल्डिंग बघायची, हे माझं ध्येय आहे, किंवा मला व्यवसायामध्ये खूप पुढे जायचं हे ध्येय, हे नाही ध्येय. ही
सर्जनशील आहे म्हणजे ज्ञानी आहे, पण नंतर सांगतात तरी ज्ञानी नाशी आहे. ज्ञानी का तर अज्ञानाचं हे पडळ किंवा आवरण आलंय. जसं बघा पाण्यावर शेवाळ येतं की नाही, बाजूला आता आपण बघू हे शेवाळ आहे, पाणी नाहीये, आपल्याला शेवाळ दिसतंय, पाणी दिसत नाही, पण शेवाळ बाजूला गेल्यानंतर पाणी आहेच ना, किंवा ही जमीन आहे. आता इथे लादी आहे, लादीनंतर कोबानंतर काय सिमेंट, माती, दगड सगळं बाजूला करा, पाणी जसं तसंच आहे. मग ते आवरण बाजूला करायचं आहे आणि आवरण बाजूला करण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे, सगळं कार्यक्रमाचं नियोजन, हे इथे बसण्याचं निमित्त मात्र फक्त तुम्हा जीवाचा उद्धार व्हावा म्हणून हा जो आपल्याला ठेवा दिलाय, आता त्याच्यावर आपल्याला विचार करायचा आहे. ना देहाने झालं लागेले हाती उत्तम सार उत्तम गती, जे देवती बहु म्हणती ते देवती होती, तरी काना धरावा चित्ती. बघा नर देहा निघाला लागले हाती, हा म्हणजे हे आपल्या हाताला लागले. कसा तर मी एक उदाहरण देते. बघा एक आंधळा असतो आणि तो जात असतो, त्याचं नित्यनेम असतं का नदीवर जाऊन तो स्नान करतो, सूर्यनमस्कार करतो, त्याची दिन म्हणजे रोजचं कार्य असतं, ते दैनंदिन कार्य असतं आणि तो जातो असं. पण अचानक त्याच्या कानावर दवंडी असते, राजाची दवंडी असते, तर जो कोणी मला 2 कावळे आणून देईल त्याला मी प्रत्येकी 5,000 रुपये, म्हणजे एक कावळ्याला 5,000 आणि 2 कावळ्याला 6, असे 2 कावळे म्हणून 10,000 असे मी बक्षीस म्हणून देईल. तर ते दवंडी, आता माहिती आहे दवंडी पूर्ण गावात नाही का, दवंडी पेटवायची झाली तर पूर्ण गावात दिसते. मग तसं तो जात असताना नदीवर त्याच्या कानी शब्द पडला, कान आपण बंद करू शकतो का नाही, जरी कायदे गोष्टीचा उपयोग हो का नाही हो, मग ते शब्द कानावर पडतात. मग तसे ते कानावर शब्द पडले आणि त्याला तो काय एवढा विचार करत नाही, कारण की त्याला माहिती मी आंधळा आहे, मला काही कावळं पकडणं शक्य नाही. तो जातो निघून नदीवर जातो, स्नान करतो, स्नान करता करता तो डुबकी मारतो पाण्यात आणि मग नंतर सूर्याला नमस्कार करून असं हात जोडतो आणि अकस्मात बघा अकस्मात त्याच्या हातात टाळीमध्ये त्या कावळा भेटला जातो. अरे मग खुश होत असतो की ते शब्द आपल्याला आठवतात नाही का, बाबा त्याला आठवतात ते शब्द. मला किती नमस्कार करतो सूर्याला तर 5, मग किती कावळे भेटतील 5, मग किती पैसा भीक मागायलाच नको किंवा काय करायलाच नको नाही का, 25,000 रुपये असेच भेटतील त्याला. मग आता एक कावळ्याला ठेवतो, काकेत ठेवतो आणि पुन्हा दुसरा नमस्कार. आता दुसरं भेटेल का कावळा, नाही भेटणार, नाही हो. कसं भेटेल, तुला देवाने दिलाय दान म्हणून किंवा तुझी काळजी केली असेल, भगवंताला कुठेतरी आता त्यावर दया आली असेल म्हणून त्याला तो अकस्मात त्याच्या टाळीमध्ये भगवंत देणार आहे नाही का, तो त्याला दिला असेल. पण माणसाला काय असते, हाव असते, हाव. माणूस संतुष्ट कधीच होत संसारामध्ये, कधीच संतुष्ट होत आणि म्हणून त्या हावेपोटी त्याने हातात आलेला कावळा त्याचा निसटून गेला. मग काय प्राप्त झालं त्याला, काहीच नाही ना, दुःख झालं. उलट सुखाची प्राप्ती तुला करून दिली होती का नाही, तसं देवाने आपल्याला सुखाची प्राप्ती करून दिली, सुखाचा ठेवा म्हणून नरदेवा दिला नाही का. बहुत जन्म अंती जन्मला नरा आणि देव तो सोयाला घरी आता नाही का. काय सांगितलंय मगाशी सांगितलं, नरदेवाने जाणं लागेले असते, हा त्याच्यात पण काय सांगितले पुढे, तू देव म्हणायला जाशील तर देव होशील. आणि आता काय बोलले, बहुत जन्म अंती जन्मला नरा देव तो सोयाला करा नाही का, देवाला सोयीला
जातो. परत दुसरी सांगते नाही इकडे जा बाय 2 दिवसांत फरक पडत. आपण तिकडे पण जातो का नाही. आता जो जो सांगेल ना तिकडे आपण जात असतो कारण की आपल्याला सुख प्राप्त करायचं. बघा एखादी व्याधी लागली ती बरी झाली का आपल्याला आनंद भेटतो का नाही बाबा गेला माझं दुखणं नाही का. तसं आपल्याला सुख पाहिजे आणि सुख कोणाकडे आहे. डॉक्टरांकडे, वैद्याकडे किंवा ज्योतिषाकडे का भक्ताकडे. सुख फक्त माझ्या भगवंताकडे आहे आणि तो भगवंत जाणून देण्यासाठी गेले इंद्रिय हात पाय कान मुख डोळा बोला या वचनाने तेले तू जोडशीला नारायण. बघा आता इथे पण नारायणाला जोडायला सांगितलंय का. एवढं भगवंत सांगतोय अरे बाबा मलाच जाणार. आपण जाणतो का किती वेळा सांगतो. प्रत्येक गोष्टीच्या मागे काय सांगितलंय भगवंताला जाणार. जो माझं होय अनन्य शरण ज्याचेच निवारे मी जन्म मरण आणि या लागा शरणागत शरण्या विजय. तुम्ही मला शरण जा मग मी काय होणार. तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचाल. तुम्ही मला शरण केले ना तुम्ही मीच व्हाल. बघा सूर्याची किरण आणि सूर्य वेगळे आहेत का. एकच आहे पण आपल्याला ती किरण दिसतात. तो आपल्या डोळ्याचा दोष आहे. मुळात तो सूर्यच आहे. हा उजेड आहे म्हणजे तो सूर्यच आहे. पण आपल्याला डोळ्याच्या भ्रमाने आपल्याला ती किरण किंवा तो सूर्य वेगळे दिसतात. तसं समुद्राच्या लाटा आणि समुद्र हे वेगळे आहेत का तर नाही ना हो एकच आहे. पण त्या डोळ्याने त्या हवा येते ना हवा तेव्हा या लाटा येतात एकावर एक म्हणून ते आपल्याला वेगळ्या दिसतात. पण ती लाट आणि तो समुद्र तो 2 नसून एक आहे. तसा मी आणि माझा भगवंत आम्ही 2 नसून एक आहोत. मग त्या एकाची प्राप्ती व्हायला पाहिजे. आता बरोबर आहे चला सांगितलं देवाची प्राप्ती करायची देवाची प्राप्ती करायची देवाची प्राप्ती. मग पुढे काय करायचं तर देवाची प्राप्ती करण्यासाठी तुका म्हणे दिल्या दया संत हाती दिल्या. मग आपल्याला देवाची प्राप्ती करण्यासाठी संतांच्या मार्गाने जावं लागेल. का संतांच्या मार्गाने जावं लागेल ते पण सांगतो. कारण की आता बघा संत रामदेव महाराज सगळ्यांनाच माहित असेल त्यांचा इतिहास. त्यांच्या कीर्तनात देव नाचत होता. त्यांच्या ताटामध्ये देवच होता. किती सुखाचं प्राप्त नाही का. किती ते म्हणजे असे भाग्यवान असतील होते का जोपर्यंत ताटात जेवत होता तोपर्यंत नाचत होता. किंवा फिरत देवळं जगामध्ये ठेवली आणि ज्ञानदेवा अति दूध प्याला. देऊळ सुद्धा फिरवावं लागलं भगवंताला. एवढं त्यांचं कार्य किंवा एवढी त्यांची भक्ती होती. पण भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये. बघा तो भाव जो देवाला पाहिजे होता तो भाव मात्र त्यांच्याकडे नव्हता. म्हणून काही अर्थ नाही. जरी देव भगवंत जरी मला दिसतोय सगुण रूपी तरी नाक घासावंच लागलं. बघा जेव्हा संतांची मांदियाळी जेव्हा ठरवली गेली गोरोबा काका जेव्हा सगळ्यांचे मस्तक थापटत होते ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती झाला
विचारतात, बाबा तुम्ही पिंडीवर पाय ठेवून बसलेला, तर ते सांगतात का माझ्यामध्ये त्रास नाही, मी पाय बाजूला करतो, तूच कर बाजूला. आणि जेव्हा नामदेव महाराज पाय बाजूला करतात तिथे पिंड तयार होते, दुसरीकडे बाजूला करतात, अशा 12 ठिकाणी पाय बाजूला करतात, तिथे पिंड तयार होते. मग जरा भ्रांती जरा वाटतं नामदेव महाराजांना का बाबा काहीतरी वेगळं आहे, बाबा मी समजतो ना असं नाहीच आहे. मग जेव्हा ते म्हातारा माणूस कोण असतात तो, तर माझ्या माऊलींना, माझ्या 9 वर्षाच्या मुद्दाईंना, माझ्या 16 वर्षाच्या नामदेव महाराजांना, सोपान काकांना, निवृत्ती दादांना, 4 भावंडांना, ज्ञानेश्वर महाराजांना, या 4 भावंडांना कोणीच त्रास दिला नसेल एवढा त्या माणसाने त्रास दिला, त्या मनुष्याने त्रास दिला. तो मनुष्य कोण होता, तर विसोबा केसर. आणि त्या विसोबा केसराला माझ्या बरोबर झाले, माझ्या माऊलींनी स्वतःची जागा द्यावी. काय असेल अधिकार माझ्या माऊलींचा, म्हणून सांगते का नतमस्तक व्हा, संतांना नतमस्तक व्हा, संत म्हणून संतच व्हा. संत ऐसे तात्काळ तरी आपणाला. बघा, संतांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नसतो, लक्षात घ्या विषय. आपण काय अजून गुरु शिष्यच करत बसतो, पण जे सद्गुरू असतात ना, सद्गुरू ते सद्गुरूच म्हणून ठेवतात. आपणाच आधी काही दिलात काळ आणि नाही काळ वेळ तयार लागे. बघा, काळ वेळ सुद्धा लागत नाही का सद्गुरू मला म्हणायचं आहे तर मला एवढं जप करावं लागेल किंवा तेवढं जप करावं, मला हे करावं लागेल नाही. सद्गुरूंना शरण जा, तुम्ही सद्गुरूच होऊन ठेवा. म्हणून माझ्या नाव ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा विसोबा केसरांनी खूप त्रास दिला, बरोबर, पण जेव्हा ते माऊलींना शरण जातात तेव्हा हा अधिकार प्राप्त करून दिला जातो का बाबा तूच देव आहे बाबा. जेव्हा विसोबा केसरांना ही अनुभूती आली तेव्हा तेही सद्गुरू झाले, तेही माझ्या माऊलीने एवढेच झाले. मग गुणदोष पाहिले का माझ्या माऊलींनी, खट नट यावे शुद्ध होऊन जावे, याने आले लहान थोर आणि यातीवरती गाडीनार, किंवा जे का गांजले त्याचे म्हणे जो आपल्याने तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणार. किंवा मुक्ताई म्हणते संत तोची जाणा जगी आणि दया क्षमा ज्याच्या, अशी माझ्या मुक्ताईंचा अधिकार. आणि हा अधिकार म्हणजे सांगायचं आल्याप्रमाणे म्हणून सांगते, माऊलींनाही जेव्हा समाजाने त्रास दिला ना सगळ्यांनी, या विसोबा केसरांनी, तेव्हा माऊलींची एक क्षण येतो फक्त. आता बघा, आपल्याला खूप त्रास होतो आणि एक क्षणाला आपण कंटाळतो, खूप प्रयत्न, आपण हार मानत तर नाहीये, पण जेव्हा एकदम डोक्यावर पाणी जातं ना, आता मला ना खूप कंटाळा, आता मला ना नाही जात, नाही काहीच नाही, सहनच नव्हतं येतं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा क्षण असतो. पण माऊलींचाही आला, पण माऊलींनाही माझ्या 9 वर्षाच्या माझ्या धाकट्या बहिणींनी उपदेश करावा का बाबा साठी लावलेली ना, तेव्हा माऊलींनी, जेव्हा माझी मुक्ताई सांगते, अरे जीभ दादाने चावली, कोणी व्यक्तीशी काढली, काय सांगावं माझ्या मुक्ताईने, अरे आपलीच इकडे बाबा, तू त्यांच्यावर रागवलास. आपल्या जर दादांनी आपली जीभ चावली तर आपण काय ती दात पाडून टाकतो का, ही आपलीच इकडे आहेत ना, असं तुम्हाला काय हे झालं. तेव्हा ती भ्रांती निघून गेली का साधू कसा असतो. बघा, योगी पावन मनाचा साई अपराध जन्माचा. बघा, एवढं सगळं अपराध दूर करणारा माझा साधू असतो. साधू थोडं जाणार, साधू थोडं जाणार, साधू थोडं जाणार. साधू कसा असतो, थोर असतो, गुण दोष कोणी कितीही सगळं चिक्कल आले काय, तुम्हाला सगळ्यांना ज्ञानेश्वर महाराजांचा इतिहास माहित असतो. पण माझे माऊली मुक्ताईने समजूत काढली का बाबा माझी माऊली आपल्याला पुन्हा मिळाली. नाहीतर कुठेतरी आपण गेलो असतो, माऊलीचा उपदेश जर आपल्याला झाला नसता तर ज्ञानेश्वरी एवढी नसती केली. म्हणून त्या मुक्ताईलाही तेवढं धन्यवाद द्यावं तेवढं कमी आहे. आणि त्या माऊलींनी माझ्या विसोबा केसरांना त्या युक्तीप्रमाणे काही गुण दोष न बघता त्या अधिकाराला पोहोचवला. आणि तो अधिकार विसोबा केसरांनीही नामदेव महाराजांना दिला.
खेचर पायी ओळखी झाली सर्वांठाई, तेने खेचर विचार केला गुरु आणि तेव्हा झाला साक्षात गुरु. जेव्हा मी नामदेव मला सांगतात तेव्हा मी सद्गुरूंना शरण गेलो आणि त्यांनी माझ्या कानामध्ये नामाची पेरणी केली आणि तेव्हा मला समजलं, मला साक्षात्कार झाला, माझ्या अंतरात सात्विक भाव झाले आणि मला कळालं का भगवंत पूर्ण चराचरामध्ये व्यापक आहे. भगवंत आता या मंदिरापुरता आहे का हो? मग मंदिराच्या बाहेर आणि आपण इथे बसलो तिथे आहे का नाही भगवंत? सारे शरीर कोणाची सत्य कोणा बोलली तो हरिविन एकवी एकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. काय सांगितले? भजन चुकू नका. पुन्हा आलं इथे त्याचे भजन तुम्ही चुकूच नका. कारण की जेव्हा हा नरदेह जन्माला येतो, आईच्या गर्भामध्ये असतो, तेव्हा हा जन्माला येतो ना, पण जन्माला यायच्या आधी जेव्हा गर्भामध्ये असतो तेव्हा 9 महिने 9 दिवस तडफडत असतो. आपल्याला वाटतं हा लाथा मारतोय, हा हे करतोय, खेळतोय, बागडतोय, हे काही नसतं बरं का. तो तडफडत असतो. भगवंताला सांगतो, अरे मला याच्यातून बाहेर काढ, याच्यातून बाहेर काढ, मला आता या गर्भावस्था ती काही चांगली जागा आहे का तिथे एसी ठेवले, खेळणी ठेवल्यात, काय ठेवलंय का तो बाळ खेळतोय तिथे? नाही ना हो, तो तडफडत असतो का बाबा देवा मला याच्यातून बाहेर काढ, मला या गर्भाच्या यातला सहन होत नाही. आणि त्याच्यासाठी भगवंत काय असतो? दयाळू असतो. भगवंत त्याला एका क्षणामध्ये सोडवतो, पण सोडवण्याआधी आता लहान मुलं आपल्याकडे हट्ट करतो का? कुठल्या गोष्टीचा हट्ट करत असतो. आपण वस्तू लगेच देतो, बाबा या या बाबा करतो का? एका वर्षावर आपण अरे बाबा अभ्यास करशील ना तर घेईल, चांगला वागशील ना, उलट नाही बोलशील ना तर तुला हे पाहिजे ते देईल. तसं भगवंत सांगतो. अरे की आपल्याला माहिती आहे आपली मुलं आपल्याला जर मागितलं तर दिलं ना तर डोक्यावर मागतील नाही का. म्हणून आपण भगवंतालाही आपली जात माहित होती. म्हणून भगवंत सांगतो का बाबा तुला मी सोडवतो या नरक यातून किंवा गर्भाच्या यातून, मग तू काय कर तर माझं अखंड भजन कर. या वचनाच्या आधारे तो भगवंताचे 9 महिने 9 दिवसातून त्याची सुटका करतो आणि मग त्यांनी वचन पाळतो का? दिले गर्भाचं वचन देवा करीन वचन नाही पाळीले वचन झाला देवाची बैमान. हा बैमान निघतो की आपली मनुष्याची जात आहे ना, आता मी बोलत नाही पण खूप बेकार आहे. जेव्हा बाहेर येतं ना लगेच विसरतो प्राप्त त्या क्षणाला धनी व्हावी लागतात, स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता, होम होम रडू लागे. आणि ही माझी आई, ही माझा हा माझा बाप, हा भाऊ बहीण, हे गणगोत सगळं घेऊन ना माझं करूनच जातो. आणि ज्याने तुला जन्म दिला ना त्याला विसरतो. सरली तया थोर झाली आणि पचपील खाणी 84च्या भगवंताला हा विसरून जातात. मग विसरला तर परत 84च्या जाळ्यात तो अडकला जातो. म्हणून विसरण्याच्या आधी आठवा. तुम्ही आठवा हो मधुसूदना. भगवंताला आठवण्यासाठी हा 8वा अध्याय सुद्धा आहे आणि ही ओवी सुद्धा आहे. ओवी काय सांगते का या मलनी जे आठवे आणि तो त्याची गती पाहिजे. म्हणून तुम्ही काय करा तर मला स्मरण करा म्हणजे मी तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून सद्गुरूंना शरण जाण्याचं कारण आणि म्हणून ते सद्गुरू काय करतात तर तो अनुभव प्राप्त करून देण्यासाठी. कारण की बघा अष्टसात्विक भाव प्राप्त झाले नाही तर देव भेटणार नाही आणि देव भेटण्यासाठी ही खटाटोप आहे. मग अष्टसात्विक भाव झालेच पाहिजे आणि तसे सद्गुरू आपल्याला आपल्या आयुष्यात आले पाहिजे. जसा बघा माझ्या माऊलींचा अनुभव होता, जसा माझ्या मुक्ताबाईंचा अनुभव होता, जसा तुकाराम महाराजांचाही अनुभव. आता तुकाराम महाराजांचं उदाहरण द्यायचं झालं तर तेही देवदेव करत होते. बरोबर, देवदेव करत होते. त्यांना जेव्हा वाटलं का बाबा खरंच आता देवाला भेटायला पाहिजे तेव्हा सगळं सोडून देवदेव शोधायला निघाले. पण जिकडे जावं तिकडे, आता आपण इकडे जातो नाही का, काशीला जातो, पंढरपूरला, आळंदीला, अनेक तीर्थक्षेत्र आपल्या भारतात किंवा भारतात तर कधीच नाहीये नाही का. मग आपण सगळं भारतभर फिरतो. तसे माझे तुकाराम महाराज पण इकडे तिकडे गेले पण त्यांच्या पदरात काय पडलं नाही. काय म्हणतात तुकाराम महाराज का देव देव करुणी
शिनले माझे मन आणि पाणी आणि पाषाणात देते देव देव करण्यासाठी मी निघालो, पण की जिथे गेलो तिथे पाणी आणि पाषाण म्हणजे दगडाची मूर्ती आणि पाण्याचं तीर्थ हे हाती भेटलं. मला देव का भेटला नाही? आपल्याला भेटला का? आपण खूप तीर्थ केली असतं, पण देव भेटला? विचार करायला पाहिजे नाही का? कारण की त्याच्यासाठीच आपल्याला आपण आता सहज हसलो, आपण त्या हसलो हा आनंद दीर्घ काळ टिकवायचा असेल किंवा दीर्घ काळ हे खूप म्हणजे या आनंदाला खऱ्या आनंदाला प्राप्त व्हायचं असेल तर खऱ्या देवाला बघा. तुकाराम महाराज पण सांगतात, तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसुरीने खऱ्या देवा. कधी म्हटलंय? कधी हा पुरावा दिला? जेव्हा खरा देव भेटला तेव्हा, त्याच्या आधी नाही. मग खरा देव कधी भेटला? जेव्हा सद्गुरू आले. बाबाजी चैतन्याची त्यांना हे सद्गुरू त्यांच्या जीवनात आले, त्याची भेट झाली, त्यांनी नामामृत त्याच्या कानात केलं, तेव्हा देव पाहावयाचे गेलो, तेथे देवाची ओवळी केलो. हा जो अनुभव तुकाराम महाराजांना आला, तो अनुभव नामदेव महाराजांनाही आला. तरी आता सांगितलं विठोबा केसरांना शरण गेलो तेव्हा तोच अनुभव माझ्या सद्गुरू श्रीपाद बाबांनाही आला. जेव्हा त्यांनी केरोबा बाबांना शरण केले तेव्हा त्या क्षणाला आला आणि त्यांना जो अनुभव आलाय तो तसा मला आला. माझ्या ज्यांनी नाम घेतलं त्यांना आलं, ज्यांनी खऱ्या सद्गुरूंना शरण केले त्यांना प्रत्येकाला आला. आल्याशिवाय राहत नाही, कारण की ही कठीण गोष्ट नाहीये. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी चाळत जणी घेत असे. देवाला प्राप्त करणे हे सोप्याहून सोपं काम आहे. तुम्हाला सांगतो, कठीण काहीच नाहीये. तप जपी तपी काही कामाचं नाही. काय तप करायची गरज नाही, काय कुठला तप करायची गरज नाही. नामस्मरण करायची गरज आहे. आणि नामस्मरण करण्यासाठी कशाला त्रास पण द्यावा लागत नाही, इंद्रियांना नाही. जपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असते किंवा मुख न आले कंठ न आले जीवान स्मरे राम आणि राम करे हमारा जप आणि हम बेटे आराम. आरामात राहायचं आहे. ते भजन बघा आता श्वास प्रत्येकाचं चालू आहे, बरोबर प्राण्यांचं चालूच आहे. किडी मुंगीपर्यंत ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांचा श्वास हा चालू आहे आणि त्या श्वासाचं भजन करायचं आहे. तोंड पण हलवायचं नाही, जीभ पण हलवायची नाहीये, काही नाही, हात हलवायचे नाही. मग असं नामस्मरण भेटलंय का प्रत्येकाला? मग ते भेटण्यासाठी खटाटोप करायची आहे. काय खटाटोप करायचे? तर नम्र होती होता ते नाही कोंडीला आनंदा. नम्र कोणापुढे व्हायचंय? तर सद्गुरू पुढे नम्र व्हायचंय. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरबत्त्या करावे जास्तीचा काळ. पूर्ण तुम्हाला तन मन धन त्या सद्गुरूंना अर्पण करायचंय. म्हणजे काय? तर ही देह, आपण देह धरून बसलो आहे आजपर्यंत, तो देह, तर देहाची वासना सद्गुरूच्या चरणांना नतमस्तक करून निघून जाते. तर मी माझं करून नाही का, ही माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्थात तो संन्यासी जाण निरंतर. जेव्हा माझी आठवण मी विसरेन ना तेव्हा मला भगवंत भेटेल. तेव्हा मला कळेल का मी चराचरामध्ये हा भगवंत आहे, हा भगवंत, ही भगवंत आहे, हा भगवंत आहे. तुम्ही सगळ्या भगवंताच्या स्फूर्ती आहात. मी माझ्या तोंडातून बोलले तो भगवंत आहे, शब्द भगवंत आहे. सगळं 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 ब्रह्म आहे, सगळं भगवंत आहे. कधी अनुभव आला तेव्हा, अनुभव आला अंगात या जगात. आता इथून नुसतं बसणं आहे, बोलायचा भात आणि बोलायची कडी नाहीये, लक्षात ठेवा. सातची बोलाचे नवे शास्त्र, परी संसार जिणे शस्त्र आत्मा अवतरिते मंत्र अक्षर. नुसतं बोलीचा भात नाहीये या शास्त्र म्हणजे. नामदेव महाराज सांगतात ज्ञानदेव म्हणे एक तरी ओवी अनुभवाई नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेव आणि एक तरी ओवी अनुभवाई. आता सगळ्या ओव्या बोलायला सांगितले का? आपण बोलले का? नामदेव महाराजचा ज्ञानेश्वरी पाठ करा, हरिपाठ पाठ करा, कुठे सांगितलं नाही. फक्त अनुभव घ्या. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कळेल का? अनुभव घ्या. हरिपाठात पण ते सांगितले, अरे अनुभव घ्या, अनुभव घ्या, अनुभव घ्या. अनुभव म्हणजे काय?
केली जाते, सोन्याची किंमत केली चांदी, पण या हृदयाची किंमत अजून गणित आहे, अनमोल आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में मत बोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं आणि कभी नाही रे. किती वेळा सांगावं संतांनी तो मनुष्य जेव्हा पुन्हा मिळणारच नाहीये. शेवटची बाळी एक मनुष्य जन्म चुकलेवर, अरे शेवटचा जन्म आहे. 84 लक्ष योनी ज्या निर्माण केल्यात त्यातला आपला 84 नाही का, तो म्हणजे एवढ्या सगळ्यात शेवटचा जन्म म्हणजे आपला शेवटून नंबर लागतो. आणि एवढे जन्म एक योनी कोटी कोटी वेळा तेव्हा लागे वारा मानवाचा. म्हणजे 84 लक्ष योनी आहेत, पण त्या 84 लक्ष योनीमध्ये प्रत्येक योनीमध्ये कोटी कोटी वेळा सांगितलंय. मी एवढा फिरून जर आपल्याला नरदर भेटलाय तर असाच काळ घालवायचा. जो माझ्या भगवंताला अनुभव आला, जो रामाला अनुभव आला, जो कृष्णाला अनुभव आला, तर राम कृष्ण हे कोण होते? देव होते, बरोबर. देवांना काय गरज होती? सद्गुरूंना शरण जायची. रामाने वशिष्ठांना सद्गुरू केला, सद्गुरू कृष्णाने गांधीपंतांना सद्गुरू करा. अरे सांगितले तुला पर्यायच नाहीये, संतांच्या संगतीमध्ये सुद्धा उद्धार होणार आहे. तू जरी मोठा असला देवाचा देव तरी तुला सद्गुरू करावा लागेल बाबा. ही रीतच आहे, हा मार्ग, हा एकच रीत ठेवून किंवा हा फॉर्म्युला बोलतो आपण, तोच ठेवून तुला सगळीकडे हाच फॉर्म्युला आहे किंवा हीच रीत आहे, तुला हीच रीत वापरावी लागेल. तसं प्रत्येक कोडं किंवा गणित सोडवायला वेगवेगळे फॉर्म्युले असतात, पण हा मनुष्य त्याचा जन्ममरणाचा कोड सोडवण्यासाठी एकच रीत सांगितलेली आहे. ते फक्त माझ्या सद्गुरूंना शरण जा. मग तुला काय कळेल? तर मी कळेल. जो मी माझ्यासाठी तू राणी म्हणी भटकतोस, बरोबर. देवासाठी देवासाठी जन कैसे वेडे पिसे पाहो जाता देशोदेश. हा, सगळीकडे आपण देश प्रत्येक म्हणजे ठिकाण फिरत असतो. देवाला कुठे शोधिसी रामेश्वरन, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. शोधिसी रामेश्वरन, कुठे कुठे शोधतोय ना, काशीला जातोय. अरे वाराणसी तीर्थक्षेत्र नाश आहे, अविनाशाशी पाय त्याचे नाश आहे. वाराणसीचे तीर्थक्षेत्र आपण काशी मथुरा सगळं 4 धाम केलं तरी त्या गोष्टीचा नाश होणार आहे का नाही? जरी नैसर्गिक आपत्ती आली तर ते राहतं का? भूकंप आला तर तो मंदिर राहणार आहे का बाबा? मंदिरात देव राहणार आहे का बाबा? पण जो निर्गुण असा निराकार असा भगवंत आहे, अविनाशी असा भगवंत, त्याला काहीही परिणाम होणार नाही त्याच्यावर. नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावता न चैनम क्लेदयंता वो न शोषिता मारता. अर्जुनाला भगवंत सांगतोय का देव कसा आहे? देव शस्त्राने कापला जाणार नाही, देव वाऱ्याने सुकला जाणार नाही, आगीने जाळला जाणार नाही, पाण्याने भिजला जाणार नाही. देव कसा आहे? निर्गुण निराकार, रंग नाही, रूप नाही, नाही वर्णचार, निर्गुण निराकार, पूची रघुराया. निर्गुण आहे भगवंत, हा निर्गुणच आहे. पण निर्गुणाची भगवंत प्राप्ती करण्यासाठी आता निर्गुण भगवंत आपल्याला माहिती आहे, आपण देव हृदयात आहे नाही का, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. मग भगवंत कुठे आहे? तर आत आहे, आत. हे नरा आत बघ जरा जीव हा खरा नवे ही माया, तू बुद्धी दर्पणे ब्रह्म रवेची छाया. ओंकार प्रणव उच्चार होयचा, चार आत बघ कैसा, तो शब्द अभंग तो मी याचा. भगवंत काय? अरे तू आत बघ. आत बघ म्हणजे आपल्या घरात आत, कपाटात, कुठे कुठे. अरे आपल्यामध्ये बघ. मग आता काय छाती फाडायची का? मग कळेल? नाही कळणार. तुझ्यामध्ये श्वास आहे ना तोपर्यंत कळेल. आत बघ, आत बघ. सद्गुरूच्या नावाने ते कळेल का आपला भगवंत आपल्याला काय येतो. चालेल शरीर कोणाच्या
मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. आले का अनुभवती? अरे माझ्याकडे देव माझा बघतोय. अरे देव भावाचा मुकलाय, द्या ना त्याला भाव. काही करायची गरज नाही. तुझ्याकडे काय आहे देव बघत नाहीये. भाव प्रत्येकाकडे दिलाय आणि तो भाव देण्यासाठी नतमस्तक व्हा. आणि तो भाव म्हणजे बघा अनुभव 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 सगळे बोलतात, पण अनुभव कुठला तर ते सांगते. कंठी प्रेम दाटे नाही निरगोटे हृदयी प्रगटे रामरूप. कंठी प्रेम, कंठामध्ये प्रेम दाटणे का सात्विक भरणे रोमांच दाटणे वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो थरारे स्वरूप देखे नित्री अश्रू त्या भितरी वाहते. आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मौन वाक्य बुद्धी धरून राहे. टाके श्वासन श्वास उद्भव व्हावे वेगाने स्वरूप आहे एका मिळवणे एका जनार्दने ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करीत यावर. हे 8 भाव सांगितले. कुठले तर अंगाला घाम येतो, कापू लागतं अंग, तर श्वासाची गती वाढते पोटामध्ये आनंदाच्या उकळ्या येतात, कंठ दाटून येते, वाचा पांगुळली जाते, अंगावरचे रोम रोम उभे राहतात आणि डोळ्यामधून आनंद अश्रू बाहेर निघतात. बरं का, आपण रडतोय ना, आपण कोणामुळे रडतोय, आपण कुठल्या चिंतेमुळे रडतोय हे नाहीये, आपण या आनंदामुळे रडलो पाहिजे. भगवंताकडे आपण जातो रडत रडत, अरे भगवंत हे काय केलं, हे काय केलं, ते काय केलं. भगवंताने चांगल्यासाठी जन्माला, तुझ्या सुखासाठी तुला निर्माण केलंय हे बघ तू. मग ते सुख आपल्या जवळ आहे, ते सुख भगवंताजवळ आहे. त्या सुखासाठी भगवंत सुद्धा वेडा होतो. या सुखाकारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडली संतत दिनराला. हा सुख आपल्या हृदयामध्ये आहे आणि त्याची अनुभूती करण्यासाठी हे अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले पाहिजे. तेव्हा माझ्यामधला भगवंत कसा माझी वाट बघत होता आणि कसा माझा वाट बघतोय अजून ते कळतं. बघा त्याची किंमत कळते. खऱ्या नात्याची किंमत तेव्हा कळते जेव्हा तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होते. आणि म्हणून काही करू नका, काही न लगे एका भावाची कारण कामाने आला मला माझी शपथ घेऊन जातात इथे फक्त हा भाव भगवंताला द्या, शुद्ध त्याचा भाव दुरी नाही दया देव. म्हणून काय करा तर फक्त भाव द्या भगवंताला. भगवंताला हवाय तो द्या. जे हवंय ना तेच द्यायचं, जे नकोय त्या गोष्टी द्यायच्या मागे लागायचं नाही. कारण की बघा समर्थ बनवून ठेवलाय भगवंताने आपल्याला आणि आपण भिका मागायचं का. समर्थाची कन्या दुर्बळाची कन्या समर्थाने केली आणि अवदशा निघाली दारिद्र्याची. किंवा माझी हा भक्ता, श्रीकृष्ण महाराज सांगतात, माझी हा भक्ता काय संसाराची चिंता, समर्थाची कांता कवळ्याने मागे. जी राजाची राणी भिका मागायला जाते का कुठे, ही समर्थ, ती राजासारखीच समर्थ असेल. म्हणून आपणही समर्थच आहोत, समर्थ बनून जन्माला आलोय. पण जे पडा किंवा जे आवरण आहे अज्ञानाचं ते बाजूला करा. भगवंत कसं आहे म्हणून काय करा तर या मायेमध्ये न अडकता. बघा मायेमध्ये अडकल्यामुळे आपली फजिती होते. तर मायेमध्ये अडकलो ना हा पासा. जेव्हा बघा एक उदाहरण देते, जेव्हा आपण मासा पकडायला जातो, मासा मनुष्य हा जेव्हा मासा पकडायला जातो, काही माणूस काय करतो, डायरेक्ट हात जातो, भेटतो का मासा, तर तो काय करतो त्या गळाला मास लाव, हा तो बांधून लावतो, बरोबर, तोडतो आणि लावतो आणि तो त्या नदीत किंवा त्या कशामध्ये तो पाण्यामध्ये सोडला जातो. आणि त्या वासनेने तो काय करतो, तो मासा बघतो, ते गांडूळ खायला जातो नाही का. आणि त्याला कळतं का मी अडकलो जाणार आहे इथे. आणि त्या मायेमध्ये वासनेच्या पोटी तो काय करतो, बाबा मला गांडूळ भेटणार, आता खावं भेटणार, माझं पोट भरणार नाही का. म्हणून तो खायला जातो. तर काय होतं, तो पद्धती होते का नाही त्याची, अडकला जातो, मदत पावतो आणि अडकला जातो मेन मध्ये. आणि मग तो वरती काढतो. तो गांडूळ चांगलाच असतो, काय चांगलं
माशाला, अरे मी आधा मला तेरे लिए, तू मत मार मेरे लिए, ऊपर खड़ा है तेरे लिए, नाही का? आम्ही अर्ध तुझ्यासाठी मेलोय, तू माझ्यासाठी नको मरू, वरती उभा आहे तुझ्यासाठी, नाही का? मग तशी ती रीत आपल्यालाही लागते, कारण की आपणही त्या पोटासाठी किंवा आपले हे कर्म करत असतो. त्या कर्मामुळे आपली फजिती किंवा मायेमध्ये अडकल्यामुळे आपली फजिती होते. आपण मायेमध्ये कसं अडकतो, एवढं सुद्धा सुटता येत नाही, एवढ्या गाठी बांधून ठेवतो आपल्या शेजारी. ती मायेची गाठ आपल्याला सोडायची आणि ती सोडण्यासाठी सांगतात नको नको म्हणा तू माया जाईल आणि काळाला जवळी रासावया, काळाचीही उडी पडेल देवा आणि सोडविना तेव्हा माये बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीना दूर राहे, तुका सोडविना राजा देशीचा सौंदर्य आणि तो सोयरी भले भले, तुका म्हणे तुला सोडविना कोण, एका चक्रपाणी वाचून. तुकाराम महाराज सांगतात, अरे बघा अंतकाळी तुम्हाला कोण सोडवणार आहे हो? कोण नाही. आई गेली, आईच्या बरोबर गेला का कोण? किंवा आईला जाऊ नको सांगितलं काही आम्हाला? नाही सांगू शकत, ते नाही आपल्याजवळ, तो अधिकार नाही आपल्याजवळ. आपलं बाळ जरी गेलं ना, 9 महिने 9 दिवस आपण त्याला सांभाळतो, पोटामध्ये पण सांभाळतो, बाहेरही आपल्याला वाटतं ही भ्रम आहे, आपण सांभाळतो, भगवंत सांभाळतो, पण ती आई ती सांभाळत असते, खूप काळजी घेत असते. आणि जेव्हा ते बाळ बाहेर येतं तरी ती जागू नको, पडू नको, बाबा किती काळजी घेत असते. कामं करून सुद्धा त्या आईचं लक्ष कुठे? गाणे तिथे पिल्लापाशी. असं प्रत्येक आईचं, जनावरांची झाली किंवा आपली झाली, आईचं प्रेम तसंच असतं. पण मग ते बाळाला काही झालं, अचानक काय अपघात झाला, बाळ गेलं, आई जाते का? एवढा जीव तुझ्या काळजाचा तुकडा होता, बरोबर? मग का नाही गेली? नाही जाऊ शकत ना. म्हणून तू सोडवण्याचा, त्या काळापासून सोडवण्याचा अधिकार फक्त तुकाराम महाराजांचा. अरे तू कधी घाला घालेल ना सांगू शकत नाही. मग आपल्याला काय करायचंय? काळावर विजय प्राप्ती करायची. आता काळाला बघा कोण कोण घाबरत होते. चांगदेव महाराज, त्यांना काय येत नव्हतं, सगळं येत होतं. 14 विद्या, 64 कला, खूप पारंगत होते ते, त्यांना काही कमी पण नव्हती. परंतु काळ निश्चितच आहे. उपजेते नाशे, नाशेने ते पुनरुत्थितीचे, एकटी काय यंत्र जैसे करेपर्यंत का. जो जन्माला येणार आहे तो मारणार आहे, हे निश्चितच आहे. देवाचा देव असला तरी सुद्धा ब्रह्मदेवाचा काळ संपला का पुन्हा त्याला मृत्यूलोकामध्ये यायला लागतं. त्याचं जेवढं आयुष्य असतं ना, किती हजार एवढं माहित नाही मला, पण त्याचं जे ठराविक आयुष्य आहे ते त्याला सोडावं लागतं. इंद्रालाही त्याचा जागा सोडावी लागते. म्हणून प्रत्येकाला, म्हणून जेवढा आपल्याकडे काळ आहे तेवढाच काळ आहे, त्याच्या आधी किंवा मागे नाहीये. जेव्हा आपला काळ येईल ना तेव्हा आपण जाणार आहोत. आणि असं सांगतो महाराज, त्यांना भ्रांती होती, आपण नाही मी काळाला परत पाठवेल. मग ती काळावर विजय प्राप्त किंवा म्हणजे मी नाही म्हणू शकत, कारण की जेव्हा 100 वर्षाने 1400 वर्ष आयुष्य होतं, बरोबर चांगदेव महाराजांना, आणि जेव्हा 100 वर्षांनी दर 100 वर्षांनी काळ त्यांना घ्यायला येत होता, मग ते काय करायचे? पळायचे, घाबरायचे ना. तो ब्रह्मांडामध्ये आपला आत्मा ते ब्रह्मांडामध्ये न्यायचे. आणि मग त्यांना असं वाटलं आता गेलं का परत यायचे. असे 14 वेळा केलं. पण जेव्हा बघा चांगदेव ज्ञानेश्वर महाराजांची किंवा या भावंडांची, 4 भावंडांची ख्याती जेव्हा कानावर ऐकायला येते चांगदेव महाराजांना, तर हे काय वेगळंच आहे. म्हणजे जेव्हा ते जातात त्यांना भेटायला आणि भेटतात, अरे वाघावर जातात का, जिवंत साप घेऊन, वाघ घेऊन, जिवंत सगळे घेऊन जातात. पण बघतो तर का, अरे चांगदेव ज्ञानेश्वर महाराज काय घेऊन येतात? चाले मिली जड भिंत हल्ली चांगल्याची काय भ्रांत. बघा ती भ्रांती असते ना, ती निघून जाते. जी निर्जीव अशी भिंत ज्ञानेश्वर माऊली चालून घेत असतात. आता निर्जीव
चालणार आहे का हो? चार भावंड त्याच्यावर बसून ते येत असतात, अशी निर्जीव अशी भिंतलाही चालना भेटेल, तिच्यामध्येही देव आहे त्यांना कळाला, म्हणून ती त्याच्या आत्म्याचं पालन करून ती त्यांना घेऊन जाते. असं सामर्थ्य आहे सद्गुरूंमध्ये. आणि तेव्हा तांडव महाराज हा प्रकार बघतात, तेव्हा तांडव महाराज सांगतात हे काहीतरी वेगळं आहे, ही कॅपॅसिटी माझ्यामध्ये नाहीये, नाही का, हे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. जिवंताला मेंदूला माणसाला पण जागा कळेल, पण हे ज्याच्यामध्ये काहीच नाही, जड वस्तू आहे, ही प्रतिक्रिया वेगळी करून हे नाही, हे माझ्यासाठी सामर्थ्य नाही, ही बाळग काहीतरी वेगळी आहे. म्हणून हे बघून त्यांची भ्रांत निघून जाते आणि मग चरण जातात. केवढा मोठा महात्मा 1400 वर्षे शरीर जतन केलंय आणि एवढा आयुष्य प्राप्त झालेला महात्मा 9 वर्षाच्या मुक्ताईनं चरण जातो. मग आपण आपल्याला लय अहंकार आहे हो. अरे या मग कालची मंगळवारची वही बोलते, अरे आम्ही एवढे पावसाळे काढले नाही का, अरे काय बोलते ते जाणून घ्या. जसं तांडव महाराजांनी जाणून घेतलं का ही मार्ग काहीतरी वेगळे आहेत नाही का, मग त्यांनी नतमस्तक झाले, चरणावर मागा ठेवला आणि शरण केले. शरण जाणं महत्वाचं आहे. एखाद्या वेळी आपण मरण पत्करेल पण शरण पत्करत नाही का, नको जाऊ खाऊ पिऊन मरू, दुसरं काय होणार आहे. त्याच्या मागचा इतिहास माहितीये का, एकदम मेल्यावर म्हणजे मेला म्हणजे गेला का, अरे परत येशील ना तू, पण परत मनुष्य जन्म नाही मिळणार, परत किडे मकोड्या हे जे आपले जीव जंतू दिसतात ना त्याचा जन्म आहे तुला, परत तुला मनुष्य जन्म नाही रे बाबा. म्हणून करा रे बाबा, साधन इथे जनीकरण इथे करू नका. किती संतांनी म्हणजे असं एवढं नारे बाबा एवढं प्रेमाने सांगितलं ना तर त्याचा म्हणजे हिसाब नाही. साक्षी पण मारला एकमत महाराजांनी नाही का, नामने काय माया केली होती बुटापाशी, नामने मुखाशी भक्ती काय माया केली होती बुटापाशी, तडवीने नेला कसा नाही, हे शब्द वापरले. भक्ती विना पशु कशाची वाढीला आणि तडवीने नेला कसा नाही. म्हणजे बघा, म्हणजे आता हे शब्द वापरावे का, हे शब्द नाही वापरले पाहिजे पण वापरायला लागले. आपण भाग पडले कारण की आपल्याला वाटतं आपणच श्रेष्ठ, मीच बाबा हुशार. त्याच्यामुळे बाबा अरे तुझ्या मुखामध्ये नाम नेलं नाही का, तुझे त्याचं असं पण केलं का तुझं त्याच्या मुखामध्ये नाम नाही ना, ते नागाचं किंवा सापाचं बीळ आहे. आपली कशी बघते नाकाविना मोठी. आपण काय करतोय, वाचतोय आपण सगळं वाचतोय नाही का, प्रेमाविना भजन, अर्थाविना प्रेमाविना भजन, नाकाविना मोती, अर्थाविना पोथी. वाचूच नाही. जर अर्थ कळला नाही ना तर त्या वाचनाला काही अर्थ उरत नाही, काही नाही. म्हणून काय अर्थ कळला पाहिजे आणि अर्थ कळायला अनुभव आला पाहिजे. ज्ञानेश्वरी जरी हातात घेतली कळणार नाही, पण सद्गुरूंना शरण गेलो ना तेव्हा तो अनुभव येईल, तेव्हा ज्ञानेश्वरी वाचायची आणि तेव्हा एक एक गोष्टीचा अनुभव येतो आपल्याला. म्हणून चांगदेव महाराजांना काय म्हणत होती 9 वर्षाच्या मुक्ताईला शरण जाण्याची,
ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अकाटीच सेवा करत आहे. तेच सांगितले ओम नमो देवाच्या वेदप्रदीपाच्या जय जय स्वतंत्रीच्या आत्मरूपा. काय सांगितलंय माऊलींच्या प्रत्येक ओळीमध्ये सांगितलं का आत्मरूप हा गणेश आहे, तोच सुद्धा भगवंत आहे. आत्मरूपा गणेश तू केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण त्याची वस्तू चरण श्रीगुरूंचे किंवा पण सांगतात का एरवी सर्वांना विजयी देशील मी अमुक आहे याची तुझी तुझ्या आधीची ही वस्तू का मी सगळ्यांच्या रूपामध्ये आहे तुला जाणून घे. तो आत्मरूप आहे, आत्मा तो आपला तोच भगवंत आहे. पण कधी जाणून घे माझ्या आधी सावध व्हावे आपले साजरी जावे जन्म काढू नये वाया मानवा उत्तम काय. पहिला सुरुवात कुठून केलेली या नद्यावरून केलेली बरोबर आणि आता शेवटचा नद्यावर आहे. कारण की सांगायला लागलं पुन्हा का हा आयुष्य आहे नाशिकांचं गेलेलं जाणारं सगळं आयुष्य काळ सावधान घडी घडी काळ वाटते याची काय अजून किती आहे अवकाश काळ काय आहे आईच्या धर्माच्या आशयापासून हा वाटून करते अरे आता कधी असतं काळ जवळ आणि कधी सगळं झालं पाहिजे आणि मग मरणा आली म्हणून शेवटचा क्षण यायच्या आधी आता कोणाला माहिती तिच्या आयुष्यात प्रत्येकाला माहिती विकायचे कमी जून महिन्यापर्यंत आहे कमी 2024 पर्यंत आहे किंवा 14 पर्यंत आहे कमी 2 तासापुरते आहे. माहिती आहे का माहीत असतं तर किती गोळा करून ठेवलं असतं नाही का धान्य हे ते सोनं चांदी किती साठा करून ठेवला असतं. मग देवाला का आठवलं नसतं सांगून ठेवलं जरी आपल्याला आमचं का आठवलं असतं ना तरी ना आपल्याला याची चिंता असती मागच्यांची म्हणून नको नको मला सांगितलंय नाही कुणाचे कोणी तुझे वेगळे कोणी आणि ती जाती काय कळल्या कळल्या माझ्या म्हणून तर माझं म्हणून राहाल तर तुम्ही माझं म्हणून सांगतो मरणी करायचे वाटावे ते गती ते पाहावे आणि म्हणून सदा करावे माझे तुवा ओवी जवळ आलो पुन्हा आपण. म्हणून काय कराल तर माझ्या गतीला पोहोचायचं असेल तर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर माझं स्मरण करा. तनवकरी आठी करावा विचार करावया पण भवती म्हणून प्रत्येक जणाला चांगला विचार करा. म्हणून तुमच्यापुढे नतमस्तक होते आणि घेतलेली ओवी देवी घेतलेली अवसरे जे आवडवण्याची दिवरे त्याची मरणाची अमरे फार लावला आणि मरणी दयाचे आठावे तो तेच गतीचे पावे म्हणून मी सदा स्मरावे माझे तुवा. एवढं बोलून मी पुन्हा दैवी बाबांचं आभार मानते का तुम्ही मला या खरंच दापोली गावामध्ये पहिलं मला सेवा करण्याची प्राप्ती झाली. कारण की या संतांच्या भूमीमध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली तर मी तुमची ऋणी आहे. कारण की माझी सद्गुरू माऊली या गावामध्ये परत आलेली आहे आणि त्यांचे चरण स्पर्श या भूमीला झाला आणि मलाही या भूमीमध्ये येऊन आज संधी करण्याची तुम्ही संधी मला प्राप्त करून दिली म्हणून मी आणि या परिवाराचे आपली माऊली शरीरासाठी नंदादत्तू नाईक आणि त्यांचे सुपुत्र कारण की त्या माऊलीमुळे आज या माऊलीला बसण्याची पात्रता मिळाली किंवा संधी मिळाली म्हणून त्या माऊलीला धन्यवाद देते आणि त्या खरंच चांगल्या गतीला जावडी भगवंतापुढे माझ्या सद्गुरूपुढे इच्छा व्यक्त करते तर त्यांचा मार्ग आपली खूप भाव आणि त्यांच्या परिवाराला सुद्धा कारण की चांगला निर्णय घेतला त्यांनी. कारण की बघा पुढी कन्या पुत्र होती ते त्याचा आणि सात्विकता येणं फक्त चांगला विचार येणं आधी महत्वाचं आहे आणि चांगला विचार येऊन त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि त्यांनाही सद्गती प्राप्त होईल आणि भगवंताला खऱ्या भगवंताला त्यांनी जाणून घ्यावं ही इच्छा व्यक्त करू आणि तुम्ही पण सगळं चांगल्या म्हणजे श्रवण देऊन अवधान तरी अवधान ऐकले तिथे या युक्तीप्रमाणे तुम्ही अवधान दिलं आणि माझी सेवा ऐकून घेतली म्हणून तुमचेही आभार. पण एवढं बोलून मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन विठ्ठल 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 विठ्ठल
माझ्या बाबाचं